संदर्भातले पक्षादेश दिले गेलेले आहेत। या संपूर्ण अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व खासदारांनी एनडीएच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहावं आणि जी काही संख्याबळ गेल्या वेळेस नव्हतं ते आता हळूहळू संख्याबळ जमवलंही जातं आहे। जमवू द्या ना। खासदार का फक्त एनडीएकडेच आहेत का? इंडियाकडे नाहीत। काँग्रेसने सुद्धा आज व्हीप जाहीर केला आहे, इतर प्रमुख पक्षाने व्हीप जारी केलेले आहे। अनेक गोष्टी आहेत ना। हे शहाणे आहेत का? हीच माकडं शहाणी आहेत, हीच माकडं आहेत, ती माकडं आहेत, आम्ही माणसं आहोत। हा फरक आहे राजकारणातला, कळलं? माकडांना किती उड्या मारू द्या, आम्ही माणसं आहोत। आमची उत्क्रांती झालेली आहे विरोधी पक्षाची। आणखी याच संदर्भातला विषय होता, तुम्ही जंतर मंतर मधल्या आंदोलनाचा संदर्भ दिला, तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पंतप्रधानांना भेटलेले आहेत। काय काम काय त्यांची जवळपास तासभर चर्चा झालेली आहे। ते दिवसभर त्यांच्या बेडरूम मध्ये बसतील। काम काय मला सांगा? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे ते तंग आहेत, झोप लागत नाही त्यांना। बरं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना, नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत। शहा आणि मोदी त्यांची कंपनी आहे ती। शिंदे गट ही मोदी शहांची सिस्टर कन्सर्न आहे, कंपनी आहे। जावं लागतं हिशोब द्यायला। नाही, पण शिंदेचं असं म्हणणं आहे की जंतर मंतर मधलं आंदोलन संपलं, विद्यार्थी आपापल्या कामाला लागले, पण विरोधी पक्ष अजूनही यावर राजकारण करतो। करतोय, बोला। आम्ही राजकारण तुम्ही जर गद्दारांना भेटत असाल राजकारण करण्यासाठी, तर आम्ही विद्यार्थ्यांना भेटू नये? तुम्ही तृणमूल, शिवसेना, आप हे पक्षांतर म्हणजे गुन्हेगारांना भेटताय तुम्ही। घटनात्मक दृष्ट्या जे गुन्हेगार आहेत त्यांना भेटताय, त्याच्या तोंडात जिलेबी आणि फाफडे असे हे टाकताय। फोटो आलेत बाहेर, ती फोटो नाही बघितला? एका खासदाराच्या तोंडामध्ये मोदी तो फाफडा कोंबतायत असा, हे फोटो आहेत बाहेर आलेले। तुम्ही राजकारण करताय, मग आम्ही काय करायचं? गोट्या खेळायच्या? शिंद्याला सांग।